5 ऑक्टोबर पासून भारतात वर्ल्ड कपचा थरार सुरू होणार आहे। टीम इंडियानं आतापर्यंत 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलेत। भारतीय संघानं पहिला 1983 मध्ये आणि दुसरा 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकलाय। पण टीम इंडियानं 1996 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली होती। भारतीय क्रिकेट प्रेमींनी घातलेल्या गोंधळानंतर टीम इंडियाला मोठी नामुष्की सहन करावी लागली होती। यावेळी नेमकं काय घडलं होतं, काय परिस्थिती झाली होती आणि त्याचा काय परिणाम झाला होता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। खरं तर 1996च्या वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळला होता। त्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा खराब परफॉर्मन्स पाहून भारतीय क्रिकेट प्रेमींनी स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ घातला। झालं असं, भारत पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यानंतर हा सामना खेळला। पाकिस्तान बरोबर झालेल्या सामन्यात टीम इंडियानं जोश दाखवला। भारतीय संघानं पाकिस्तानला पराभूत केलं। या सामन्यानंतर जणू काही टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकल्यासारखं वातावरण तयार झालं। श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्याआधी टीम इंडिया फायनलमध्ये जाऊन वर्ल्ड चॅम्पियन बनणार असाच फीवर भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये दिसत होता। टीम इंडिया आणि श्रीलंकन टीम यांच्यातील हा उपांत्य सामना 13 मार्च 1996 रोजी खेळला गेला। हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात होता। या सामन्यात श्रीलंकन टीमनं प्रथम फलंदाजी करून 50 षटकात 8 विकेट गमावून 251 धावा केल्या। धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं पहिली विकेट 8 धावांवर आणि दुसरी विकेट सचिन तेंडुलकरच्या रूपानं 98 धावांवर गमावली। त्यानंतर टीम इंडियानं 120 धावांवर 8 विकेट गमावल्या। भारताची अशी झालेली अवस्था पाहून स्टेडियम मधील क्रिकेट प्रेमींचा पारा चढला। श्रीलंकेच्या टीम समोर भारतीय फलंदाज कमकुवत ठरू लागले। क्रिकेट प्रेमींचा संताप अधिकच वाढला। काही चाहत्यांचा असाही विश्वास होता की हे मैदान मायदेशातलं आहे, त्यामुळं टीम इंडियाला त्याचा चांगला फायदा होईल। पण घडलं भलतंच। भारतीय संघाला पराभवाच्या मार्गावर जाताना पाहून क्रिकेट प्रेमी संतापले। रागावलेल्या क्रिकेट प्रेमींनी स्टेडियम मध्ये गोंधळ घातला। चाहत्यांनी मैदानावर बाटले फेकायला सुरुवात केली। स्टेडियम मधलं संपूर्ण वातावरण बिघडलं होतं। दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। सगळीकडे धावपळ सुरू झाली। क्रिकेट प्रेमींमध्ये रोष इतका टोकाला पोहोचला होता की अक्षरशः त्यांनी स्टेडियम मधील खुर्च्या पेटवल्या। दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला फक्त 34.1 षटकच खेळता आली। सामना थांबवल्यानंतर क्रिकेट प्रेमींचा रोष पाहून रेफरी क्लाइव्ह लॉइड यांनी या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित केलं। अशा प्रकारे टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये हारली। टीम इंडिया विरुद्ध विजयी घोषित झालेल्या श्रीलंकन संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागला। अंतिम सामना पाकिस्तान मधील लाहोरमध्ये खेळला गेला। त्यात श्रीलंकेनं 22 बॉल बाकी असतानाच 7 विकेट राखून विजेतेपद पटकावलं। अशा पद्धतीनं 1996चा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी भारतीय संघानं गमावली होती। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।